मित्र हो, जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं आपल्या शरीरामध्ये वात वाढायला लागतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या सांध्यांची, मणक्यांची, स्नायूंची, हाडांची जी आहे ती झीज व्हायला लागते. त्यांच्यामध्ये कमजोरपणा किंवा अशक्तपणा येतो. चा परिणाम म्हणून आपल्याला सतत अंगदुखी होते, अंग जड पडतं, सगळे सांधे, स्नायू याच्यामध्ये वेदना व्हायला लागतात आणि वाढत्या वयानुसार बहुतांश वेळेला सार्कोपेनिया नावाचा आजार खूप साऱ्या लोकांना दिसून येतो. हा सार्कोपेनिया म्हणजे काय, तर वय जसं वाढेल तसं तसं आपले जे स्नायू आहेत त्यांचं जे मास आहे ते कमी व्हायला लागतं, त्यांची साईज कमी व्हायला लागते आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला तिथं अशक्तपणा निर्माण होतो, वेदना निर्माण होतात किंवा आपल्याला चालणं, फिरणं, बसणं, उठणं मुश्किल व्हायला लागतं आणि एकूणच आपलं दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन जातं. मानपाट, कंबरदुखी व्हायला लागते, सीटमध्ये वेदना व्हायला लागतात, मांड्या दुखायला लागतात, त्याच्यामध्ये आग व्हायला लागते, गुडघ्याच्या आजूबाजूचे स्नायू हे पूर्णपणे आखडून जातात किंवा त्यांच्यामध्ये सूज येते किंवा अशक्तपणा येतो किंवा पोटऱ्यामध्ये गोळा येणं किंवा सांध्यामध्ये इथं जो सांधा आहे हा घोट्याचा सांधा तिथं सूज येते, त्यांची हालचाल कमी होते, तिथली लवचिकता कमी होते, बोटांमध्ये आखडून जातं किंवा जे पायाचे जे चवडे आहेत तिथं देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेदना व्हायला लागतात. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सगळ्या समस्यांच्या पासून 100% नैसर्गिकरित्या दुरुस्त होण्यासाठीचे 7 असे शास्त्रोक्त व्यायाम प्रकार सांगणार आहे, ज्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या समस्या तर निघून जातील, सोबतच वाढत्या वयानुसार तुमची हाडं, सांधे आणि स्नायू तंदुरुस्त होतील, मजबूत होतील, तुमच्या शरीराचा बॅलन्स चांगला राहिला जाईल, पोश्चर चांगलं रुबाबदार होण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊ नये का, प्रत्येक स्टेप बारकाईने समजून घ्या. मी अजिबात घाई गडबड करणार नाही आणि दररोज हा व्हिडिओ लावून माझ्या समोर हे सगळे व्यायाम प्रकार करायला सुरुवात करा. अतिशय सहज आहेत, सोपे आहेत. तुमचं कितीही वय असू द्या, 60 असू द्या, 70 असू द्या, 80 देखील असू द्या, तुम्ही हे व्यायाम सहजपणे करू शकता. व्यायाम करायला जरी सोपे असले तरी त्याचे फायदे आपल्याला मात्र खूप मोठे आणि महान आहेत, कारण त्याच्या मागे शास्त्र आहे. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्रांनो, सगळ्यात पहिला सोपा प्रकार काय आहे, अशा पद्धतीने तुम्हाला भिंतीच्या जवळ उभं राहायचं. काही रेलिंग असेल तुमच्या घरामध्ये, काही असा छोटासा कठडा असेल किंवा महिलांच्या बाबतीमध्ये जर तुम्ही किचनमध्ये किचन वाटा असेल तर त्या किचन ओट्याला देखील तुम्ही अशा प्रकारे हात टेकून उभा राहायचं आहे. उभारल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमची मान आणि पाठ सरळ एका रेषेमध्ये ठेवायची आहे आणि नजर समोर ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर तुमचा जो डावा पाय आहे तो तुम्हाला हळूहळू वर उचलायचा आहे, या अशा पद्धतीने. आणि अशा अवस्थेमध्ये तुम्हाला एक 15 ते 20 सेकंद थांबायचं आहे. हे थांबत असताना तुमचा जो हा पाय आहे या उजव्या पायाच्या एका समांतर रेषेमध्ये असला पाहिजे, तो माग किंवा पुढे नाही गेला पाहिजे. अशा पद्धतीने तो उभा राहण्याचा, अशा पद्धतीने तो धरून ठेवण्याचा प्रयत्न करा. 15-20 सेकंद जर तुम्हाला अवघड जात असेल तर फक्त 5 ते 10 सेकंद तुम्ही धरून ठेवा आणि परत तुम्ही पूर्वस्थितीमध्ये या, जागेवरती या. अशा पद्धतीने तुम्हाला हे सपोर्ट घेऊन करायचं आहे. त्याच्यानंतर परत एकदा अशा प्रकारे 5 वेळा तुम्हाला हे उचलायचंय, धरून ठेवायचंय, परत पूर्वस्थितीमध्ये यायचे. त्याच्यानंतर विरुद्ध पाय अशा पद्धतीने उचलायचा आहे. मांडीला मांडी समांतर आली पाहिजे, नजर समोर, पाठ समोर. याच्यामुळे तुमचं पोश्चर सुधारणार आहे. तुमच्या पाठीचा भाग जर कुबड निघाला असेल किंवा खांद्याचा भाग तुमचा असा बाक आला असेल, पाठीच्या भागामध्ये काही असा बाक आला असेल तर तो देखील निघून जाण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे आणि तुमच्या पायाचे स्नायू मजबूत होऊन पायामध्ये एक चांगली स्ट्रेंथ निर्माण होणार आहे आणि ह्या समस्या कमी होण्यासाठी मदत होणार आहे. तर अशा पद्धतीने हा पहिला प्रकार आहे, याला आपण एका पायावरती समतोल राखणं असं म्हणतो. त्यानंतर दुसरा सोपा प्रकार आपल्याला काय करायचा आहे, अशाच पद्धतीने तुम्हाला रेलिंगचा सपोर्ट घ्यायचा आहे आणि हा डावा पाय जो आहे तो उजव्या पायाच्या पाठीमागे बरोबर आणून ठेवायचा आहे आणि आणल्याच्या नंतर आपल्याला मानपाठ सरळ ठेवून आपल्याला नजर समोर ठेवायची आहे. इथं गच्च पकडायचा आहे, खुर्ची किंवा कशालाही तुम्ही आधार घेऊन पकडू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा पाय अशाच पद्धतीने एका रेषेत आणून वर उचलायचा आहे. अशा पद्धतीनं बाजूला जेवढं शक्य होईल तेवढं. तुम्ही इकडे झुकायचं नाही. शक्यतो शरीराचा संपूर्ण जो भाग आहे, धड जे आहे तो आपल्याला सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. धरून ठेवा, परत पूर्वस्थितीमध्ये पाठीमागे या. अशा पद्धतीनं बाजूला आणून ठेवायचा नाही, पाठीमागे आणून ठेवायचा आहे.
परत तुम्हाला तशाच पद्धतीनं असं 5 वेळा तुम्हाला करायचंय. 2, रामकृष्ण हरी म्हणायचं विसरायचं नाही. 3, बॉडी सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. 4 आणि 5. त्याच्यानंतर विरुद्ध पायाचा आपल्याला करायचा आहे. अशा पद्धतीनं मागा आणून ठेवायचा आहे पाय. तुम्ही फक्त पायाला क्लोजअप घेऊ शकता, बघू शकता. त्याच्यानंतर परत हे अशा पद्धतीने एक बाजूला मागा आणून ठेवायचा आहे. खूप चांगला बॅलन्स राखण्यासाठी, एक सूत्रता येण्यासाठी पायाच्या स्नायूमध्ये मदत होणार आहे. 3, 4, 5 अशा पद्धतीने. तुम्ही जर 10 वेळा करायचं असेल तर 10 वेळा करू शकता, 15 वेळा, 20 वेळा करू शकता, पण एकाच दिवशी जास्त करू नका. हळूहळू त्याचं प्रमाण आणि त्याची वेळ तुम्ही वाढवत चालायचे. हा झाला दुसरा सोपा प्रकार. आता तिसरा सोपा प्रकार काय करायचा आहे, अशाच पद्धतीनं तुम्हाला रेलिंगला धरून उभं राहायचं आहे. पायामध्ये थोडंसं अंतर वाढवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, हळूहळू आपले जे टाचा आहेत त्या टाचा आपल्याला वर करायच्या. हळूहळू सावकाशपणे ह्या स्थितीमध्ये थोडा वेळ तुम्हाला थांबायचं आहे. हे करत असताना सुद्धा मान, पाठ, कंबर जी आहे ती सरळ एका रेषेमध्ये असली पाहिजे. तुम्ही अशा पद्धतीने पुढे किंवा मागं नाही झुकलं पाहिजे. हे अशा पद्धतीने थोडा वेळ धरून ठेवल्यानंतर टाचा वर करून उभं राहिल्याच्या नंतर आपल्याला हळूहळू काय करायचंय, खाली यायचंय. आणि खाली आल्याच्या नंतर आपल्याला आता पायाची जी बोट आहेत ती बोट वर करायची आहेत आणि संपूर्ण शरीराचा जो भार आहे तो आपल्याला आपल्या टाचांवरती घ्यायचा आहे आणि आपलं सीट जे आहे ते पूर्णपणे हळूहळू मागं घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ह्या अवस्थेमध्ये तुम्ही 5 ते 10 सेकंद थांबा. त्याच्यानंतर परत हळूहळू पूर्वस्थितीमध्ये या. सरळ एका रेषेमध्ये आत्मविश्वासानं उभं राहा आणि त्याच्यानंतर परत टाचेवरती जा. असं तुम्हाला किती वेळा करायचंय, 5 वेळा करायचंय. अतिशय चांगल्या प्रकारे तुमच्या शरीराचा सगळा समतोल बॅलन्स राखण्यासाठी याच्यामुळे काय होणार आहे, मदत होणार आहे. खूप सोपे व्यायाम आहेत, मात्र ह्याचे फायदे खूप मोठे आहेत. तुम्ही करून बघा. तुम्हाला 8 दिवसामध्येच या सगळ्या समस्यांच्या मध्ये खूप चांगला आराम मिळण्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून नैसर्गिक मदत होणार याची मी 100% खात्री देतो. हे अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. खूप चांगला स्ट्रेच मिळेल तुमच्या स्नायूला. तुम्हाला जर सायाटिकाचा आजार झालेला असेल, कंबरदुखी, पाठदुखी असेल किंवा मान दुखत असेल, खांदे दुखत असतील तर याच्यामध्ये खूप चांगला आराम तुम्हाला मिळणार आहे. हे अशा पद्धतीनं तुम्ही 5 वेळा करा. त्याच्यानंतर 10 वेळा, हळूहळू 15-20 वेळा तुम्ही हे करू शकता. हे अशा पद्धतीनं खूप छान. हे झाला तिसरा सोपा प्रकार. आता चौथा सोपा प्रकार काय करायचा आहे, अशाच पद्धतीनं तुम्हाला उभं राहायचंय. मात्र एक पाय जो आहे तो तुम्हाला गुडघ्यातून दुमडायचा आहे. त्याच्यानंतर हाताने व्यवस्थित एकदा समोरच्या भागाला पकडून तुम्हाला काय करायचंय, एक पाय अशा पद्धतीनं वर करायचा आहे. टाच वर करायचे. थोड्या वेळ थांबायचा, जेवढे शक्य होईल तेवढ्या वेळ थांबा. त्याच्यानंतर परत तुम्ही टाचेवरती या आणि टाच अशा पद्धतीनं पूर्ण शरीराचा तोल टाचेवरती घेऊन सीटचा जो भाग आहे कमरेचा तो मागं करण्याचा प्रयत्न करा. या अवस्थेमध्ये 5-10 सेकंद थांबा. त्याच्यानंतर परत पूर्वस्थितीमध्ये या. हे सुद्धा तुम्ही 5 वेळा एका पायानी आणि 5 वेळा दुसऱ्या पायानी अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर हा पाय जमिनीवरती ठेवायचा आहे, हा पाय उचलायचा आहे आणि परत तुम्हाला अशा पद्धतीने टाच वर करायची आहे. मानपाठ सरळ, हळूहळू खाली या आणि परत बोटे वर करून पायाची सीटचा भाग पाठीमागा अशा पद्धतीने काढा आणि परत तुम्हाला पूर्वस्थितीमध्ये येऊन परत पुढचं आवर्तन जे आहे अशा पद्धतीने तुम्ही 5 आवर्तन 10 आवर्तन करू शकता. हा झाला चौथा सोपा प्रकार. मित्र हो, ह्या 1 ते 4 प्रकाराच्या व्यायामाने आपल्या शरीराच्या कमरेपासून खालच्या स्नायू, हाडं आणि सांध्यांना मजबूती येणार आहे, बळकटी येणार आहे. आता आपण शेवटचे जे प्रकार बघणार आहोत त्याच्या माध्यमातून आपल्याला कमरेच्या वरच्या स्नायू आणि हाडे आणि सांध्यांच्या मध्ये मजबूती आणण्यासाठी शास्त्रोक्त मदत होणार आहे. त्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिला म्हणजे आपल्या व्यायामाचा 5वा प्रकार काय आहे अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल असं सांगतोय मी. सरळ उभा राहा किंवा तुम्ही खुर्चीवर बसू शकता किंवा स्टूलवर बसू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही फक्त वरचा भाग बघू शकता. खाली नाही आले तरी, नाही बघितले तरी चालेल. हे अशा पद्धतीनं सरळ उभं राहा आणि तुमचे हात जे आहेत ते क्लोजअप घ्या तुम्ही त्या डोक्यावरती. हे अशा पद्धतीनं बोट एकमेकावरती गुंतवून ठेवून तुम्हाला अशा पद्धतीनं पोज घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे जे कोपरे आहेत ते तुम्हाला थोडेसे मागे घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने शक्य होईल तेवढं मागे घेण्याचा प्रयत्न करा. मागे घेतल्यानंतर थोडासा खाली झुकवण्याचा प्रयत्न करा आणि या अवस्थेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आता परत कोपरे तुमचे पुढे न्या
परत तुम्हाला ह्याला काय करा, स्क्वीज करा, म्हणजे पाठीमागं जास्तीत जास्त आणायचा प्रयत्न करा. आणि ते करत असताना हाताने तुमच्या डोक्याला काय करा, तट द्या, म्हणजे दाबण्याचा प्रयत्न करा. हात तुमच्या डोक्याला दाबतील आणि तुमचं डोकं जे आहे ते तुमच्या हाताला मागं दाबण्याचा प्रयत्न करेल अशा पोझिशनमध्ये. याच्यामुळं तुमच्या इथले जे स्नायू आहेत, छातीचे किंवा मानेचे किंवा खांद्याचे जे आहेत, किंवा इथं जे फऱ्याचं हाड आहे तिथले स्नायू आहेत, ते खूप चांगल्या प्रकारे मजबूत होण्यासाठी, तिथं जर कुबड आला असेल, बाक आला असेल, तिथं काही मणक्यामध्ये काही इजा झाली असेल किंवा गादी सरकली असेल किंवा अजून काही तिथं रक्तपुरवठा कमी झाला असेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला हा भाग दुखत असेल किंवा आखडल्यासारखा वाटत असेल, सतत हातामध्ये मुंग्या येत असतील, तर तो देखील कमी होण्यासाठी याच्यामुळे काय होणार आहे, मदत होणार आहे. करत असताना मात्र तुम्ही मान सरळ ठेवली पाहिजे, पाठ सरळ ठेवली पाहिजे. अशा पद्धतीने 5 वेळा 10 वेळा तुम्ही ही पोज करायची आहे. हा झाला 5वा सोपा प्रकार. आता 6वा सोपा प्रकार काय करायचा आपल्याला, अशा पद्धतीने खुर्चीवरती निवांत बसायचे. शक्यतो खुर्चीच्या पुढच्या टोकाला तुम्ही बसा, नंतर पाय अशा पद्धतीने समोर ठेवा आणि तुमचे जे हात आहेत ते अशा पद्धतीने समोर घ्या. हाताची मूठ गच्च पकडा आणि गच्च पकडल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय, पुढे झुकत झुकत तुम्हाला काय करायचंय, अशा पद्धतीनं उठायचा प्रयत्न करायचा आहे. हे अशा पद्धतीनं सरळ उभा राहा, मानपाठ सरळ ठेवली पाहिजे, चेहऱ्यावरती आत्मविश्वास, आणि परत तुम्हाला काय करायचंय, अशा पद्धतीनं हळूहळू हळूहळू खाली बसायचंय. परत तुम्हाला सरळ करायची बॉडी आणि तुमचे हात जे आहेत ते पूर्वस्थितीमध्ये आणायचे आहेत. हे अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय, 5 वेळा करायचंय. पुढं झुकत झुकत तुम्हाला वर उठायचंय आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला जागेवरती यायचंय, सरळ व्हायचंय, राम कृष्ण हरी म्हणायचंय. हे अशा पद्धतीनं सावकाश उठा. खुर्ची जर खूप तुम्हाला खाली वाटत असेल तर त्याच्यावरती तुम्ही काय करू शकता, काही उशी ठेवू शकता किंवा एखादा तक्क्या किंवा अजून काही अंथरूण पांघरुणाच्या घड्याळ तुम्ही ठेवू शकता आणि ज्याच्यामुळे तुम्हाला अजून बसण्यासाठी सोपं होईल. हे अशा पद्धतीनं बघा, हे अशा पद्धतीनं हे करत असताना शरीराचा कमरेच्या वरचा जो भाग आहे तो एका सरळ रेषेमध्ये येईल, ह्याची आवर्जून खबरदारी घ्या. हा झाला 6वा प्रकार. त्यानंतर पुढचा सोपा प्रकार काय करायचा आहे, अशा पद्धतीनेच तुम्हाला खुर्चीच्या समोरच्या टोकाला येऊन बसायचं आहे. हात जे आहेत ते तुमच्या गुडघ्यावरती ठेवायचं आहे आणि तुमची वरची जी बाजू आहे शरीराची त्या अशा पद्धतीने तुम्हाला पूर्णपणे काय करायचंय, पुढे झुकण्याचा प्रयत्न करायचा शक्य तितकं, आणि तुमची मान थोडीशी खाली करून तिला मागं पुढं अशा पद्धतीने करायचं. 5 वेळा 10 वेळा करा. हे अशा पद्धतीने हा जो भाग आहे पूर्ण एका रेषेमध्ये असला पाहिजे. हे अशा पद्धतीने माग पुढं माग पुढं. तर हा एक प्रकार झाला. आणि सगळ्यात शेवटचा जो प्रकार आहे तो सुद्धा आपल्याला काय करायचा आहे, भिंतीच्या आधारानेच करायचा आहे. काय करायचं आपल्याला, हे अशा पद्धतीने तुम्हाला भिंतीमध्ये आणि आपल्यामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे. घेतल्याच्या नंतर पद्धतीने साधारण 1 हाताचं अंतर घ्या तुम्ही. 1 हाताचं अंतर मी घेतलं आणि आता काय करणार, मी थोडंसं पुढे झुकणार पूर्णपणे आणि माझं जे कपाळ आहे ते भिंतीला लावण्याचा मी प्रयत्न करणार. हे करत असताना माझी पूर्ण बॉडी जी आहे ती एका सरळ रेषेमध्ये तुम्हाला दिसेल, कुठेही वाकडी तिकडी झालेली दिसणार नाही. हे अशा पद्धतीनं टाचा जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करायचा अशा पद्धतीनं, आणि त्याच अवस्थेमध्ये एक सरळ रेषेमध्ये शरीर ठेवून तुम्हाला पूर्वस्थितीमध्ये यायचंय. याला आपण वॉल पुशअप्स असं देखील म्हणतो. हे अशा पद्धतीनं खूप छान. हे तुम्हाला 5 वेळा 10 वेळा हे व्यायाम प्रकार करायचे आहेत. हे करत असताना तुम्हाला बॉडी एका सरळ रेषेमध्ये राहील अशा पद्धतीनं काळजी घ्यायची आहे. हे अशा पद्धतीनं जर तुम्हाला लांब अंतर ठेवून अवघड जात असेल तर तुम्ही जवळ अंतर ठेवा आणि अशा पद्धतीनं तुम्ही छाती आणि तुमचं जे चेहरा आहे, हनुवटी आहे, ती पूर्णपणे भिंतीला लावण्याचा प्रयत्न करा. किंवा हे तुम्ही किचन वाट्यावर देखील खूप चांगल्या प्रकारे करू शकता. हे अशा पद्धतीनं तुम्हाला हे करायचं आहे. एका सरळ रेषेमध्ये तुमचं शरीर राहील अशा पद्धतीनं. हे बघा, हे अशा पद्धतीनं खूप छान आहे. सोपा आहे प्रकार. याच्यामुळे आपली जी कोर बॉडी आहे, म्हणजे वरचा जो भाग आहे, धड आहे, त्याच्यामध्ये खूप चांगला स्ट्रेंथ येण्यासाठी, मजबूती येण्यासाठी हे करत असताना सुद्धा बॉडी एका सरळ रेषेमध्ये राहत आहे याची खबरदारी तुम्ही घ्या. बघा तुम्ही हे अशा पद्धतीने 5 वेळा 10 वेळा तुम्ही हे करायचं आहे दररोज.
तर अशा प्रकारे हे सगळे व्यायाम प्रकार तुम्ही जर वाढत्या वयानुसार फक्त दररोज 10 ते 15 मिनिट केले तर मगाशी सांगितलेल्या या हाडं, सांधे आणि स्नायूच्या बाबतीमध्ये असणाऱ्या ज्या सगळ्या समस्या आहेत त्या दुरुस्त होतील, स्नायू मजबूत राहतील, ते ढिले किंवा लुळे पडणार नाही, त्यांच्यामध्ये एक नैसर्गिक स्ट्रेंथ येईल आणि त्याचा परिणाम म्हणून वाढत्या वयात सुद्धा तुम्ही तंदुरुस्त, फिट आणि तरुण दिसायला लागाल, रुबाबदार दिसायला लागाल. आजपासून हे व्यायाम प्रकार करायला कोण कोण सुरुवात करणार आहे मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची, कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील वाढत्या वयानुसार त्यांचं शरीर मजबूत, तंदुरुस्त ठेवता येईल, या सगळ्या समस्यांच्या पासून दूर राहता येईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच तुमच्या मनामध्ये आरोग्यविषयक काही प्रश्न, शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला उपचार किंवा मार्गदर्शन हवे असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स, तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तूर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.